व्यावसायिक क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा IPL 2025 हा 18वा सीझन पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे। या मेगा T20 लीगचा हा हंगाम 22 मार्च पासून सुरू होईल। या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत, परंतु IPLच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गुणवत्तेवर नवनवे रेकॉर्ड करून ठेवलेत। त्यापैकी सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणाऱ्या टॉप 3 खेळाडूंच्या यादीत भारताचा एक हिराई आहे। भारतातील खेळाडूंच्या यादीत हाच खेळाडू सर्वात वरती आहे। IPLने आतापर्यंत 17 वर्षाचा प्रवास पूर्ण केलाय। या काळात अनेक रेकॉर्ड झालेत। या रेकॉर्डच्या यादीत मॅच विनिंग खेळाडूंची ही एक मोठी यादी आहे। या लीग मध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय। या यादीत दिग्गजांची नावं आहेत। यादीत विराट कोहलीचं नाव देखील समाविष्ट करण्यात आलंय, पण तो टॉप 3 मध्ये नाही। या यादीत टॉप 3 मध्ये 2 विदेशी खेळाडू आहेत, तर रोहित शर्मा 3ऱ्या क्रमांकाला आहे। रोहितने आतापर्यंत 19 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलाय। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात दिग्गज सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे। हा स्टार फलंदाज IPLच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे। रोहित शर्माने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्स कडून IPL कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यानंतर तो मुंबई इंडियन्सचा भाग बनला। अजूनही त्याच संघात तो खेळतोय। त्याने या लीग मध्ये 257 सामने खेळले। दरम्यान त्याने 19 वेळा सलामीवीर पुरस्कार पटकावला। भारतीय खेळाडूंच्या IPL इतिहासात एकमेव रोहितच टॉप 3 मध्ये। IPLच्या इतिहासात साऊथ आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स याने 25 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावलाय। तो टॉपला आहे। त्याने 184 सामने खेळले आहेत। तर वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज क्रिस गेल याने 22 वेळा हा पुरस्कार मिळवलाय। त्याने यासाठी 142 सामने खेळले आहेत। या दोन्ही खेळाडूंपर्यंत आतापर्यंत कुणीच पोहोचलेलं नाही। मात्र रोहित शर्माला हे रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडियाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।